भद्रावती तहसील के निजी ब्रांच कोयला खदान के संदर्भ में पूर्व केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहीर ने पत्र परिषद ली। इस मौके पर प्रकल्पग्रस्तों के साथ कामगारों की उपस्थिति थी। भद्रावती तहसील के बरांजपुली खदान के प्रकल्पग्रस्तों ने आज पूर्व केंद्रीय राज्य मंत्री हंसराज अहीर की मौजूदगी में एक पत्र परिषद ली और इस पत्र परिषद में दिए गए प्रेस विज्ञप्ति के अनुसार कि जब तक प्रकल्पग्रस्तों तथा कामगारों की मांगे कर्नाटका पावर कॉर्पोरेशन लिमिटेड पूरी नहीं करता तब तक इस खदान को शुरू करने की अनुमति जिलाधिकारी न दे, ऐसी मांग की। वहीं संदर्भ में विस्तार पूर्वक जानकारी पूर्व केंद्रीय राज्य मंत्री हंसराज अहीर ने मीडिया को दी। चंद्रपूर मध्ये बरांज क्षेत्रामध्ये कोळशाचे 5 ब्लॉक मिळालेले आहेत। 2007 पासून त्या ठिकाणी मायनिंग करण्याचा प्रयत्न होता आणि 10-11 मध्ये मायनिंग सुरू झाल्यावर 15 पासून तिथलं मायनिंग बंद आहे। त्याचं कारण असं आहे की देशामध्ये जो कोल ब्लॉक घोटाळा निघाला होता त्यानंतर हे ब्लॉक थांबले होते। त्याच्यातून थोडंसं वाद निर्माण होऊन ते मॅटर्स सुप्रीम कोर्टात होतं, त्याचा निवाडा झाला, आपसी समझोता झाल्यानंतर मायनिंग सुरू करताना केपीसीएलनी एक मायनिंगसाठी MDO नेमलेला आहे, एमटा कंपनी म्हणून। त्यांनी हा ब्लॉक जबरदस्ती सुरू करण्याचा प्रयत्न चालू केलेला होता। जेव्हा की प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न 2007च्या कराराप्रमाणे इम्प्लिमेंट होत नाही, झालेले नाही। त्यांना वेजेसचा विषय, बॅक वेजेसचा विषय आहे, जमीनचा भाव हा विषय शिल्लक आहे, मुख्य म्हणजे गावाचं पुनर्वसन शिल्लक आहे, कंपनीमध्ये या कामगारांना नोकरी दिली पाहिजे ही मागणी महत्त्वाची आहे। यापैकी अजून काही मागण्या आहेत की ज्या मान्य केल्याशिवाय त्या ठिकाणचे चक बरांज आणि बरांज मोकासा बाजूला चिरटोटी वगैरे गावची जमिनी जात आहेत, अजून 1-2 गावं आहेत। या सगळ्या गावकऱ्यांचं एकमत झालेलं आहे की जोपर्यंत आमच्या मागण्या नियमाप्रमाणे पूर्ण करत नाही, कराराप्रमाणे आम्ही मायनिंग करण्याकरता विरोध करू आणि जिल्हा प्रशासनानं त्याला मान्यता देऊ नये। शांततेने माईन मागं 5 वर्ष चालली, अजूनही शांततेने मायनिंग चालू शकते गावकऱ्यांचं मागण्या मान्य केल्यावर, म्हणणं ऐकून घेतल्यानंतर। देशात लोकशाही आहे, पण तो दुर्दैवानं या ठिकाणी MDO जबरदस्तीनं त्या ठिकाणी मायनिंग करण्याचा प्रयत्न केला, आठवत त्यांनी केला। त्या ठिकाणी ते प्रकल्पग्रस्त असलेले सभापती प्रवीण ठेंगणे, त्याचे सहकारी यांची धक्काबुक्की पण त्या ठिकाणी जबरदस्ती करण्यात आली। त्यांनी विरोध केला की जिल्हा प्रशासनानं 15 मध्ये पत्र काढलेलं आहे की जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटणार नाही, मागण्यावर विचार होणार नाही, तोपर्यंत मायनिंग करू नये, रायटिंगमध्ये पत्र आहे। तरी पण त्यांनी तो प्रयत्न करून कायद्याचा भंग केला, शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला, म्हणून त्याच्यावर तक्रार पण करण्यात आलेली आहे। तक्रारी चौकशी चालू आहे। दुर्दैवानं फार खेद या गोष्टीचा आहे की ज्या दिवशी या ठिकाणी जबरदस्ती तिथं मायनिंग करण्याचा प्रयत्न झाला त्या दिवशी सभापतीवर गावकऱ्यांवर हल्ला करताना त्यांच्या गाड्यांमध्ये शस्त्र होते कंपनीच्या आलेल्या कामगारांच्या पाशी। ही तक्रार झालेली आहे, परंतु जिल्ह्यात अशांतता पसरू शकते याचे संकेत देऊन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। आज परत भेटणार, आम्ही त्यांना सांगणार की आपण प्रकल्पग्रस्त केपीसीएलचे MD आणि जिल्हा प्रशासन यांची बैठक लावा। त्या बैठकीमध्ये आम्हाला मायनिंग करणारी कंपनी नको, त्यांच्या म्हणण्यावर आम्ही विश्वास ठेवत नाही, आम्हाला डायरेक्ट केपीसीएलसोबत बोलायचं आहे। कारण ओरिजिनल मालक त्याचा केपीसीएल आहे, ज्यांना ब्लॉक मिळालेला आहे। मेन अथॉरिटी केपीसीएल असताना आम्ही कॉन्ट्रॅक्टसोबत बोलणार नाही, हा गावकऱ्यांचा पूर्ण निर्णय झालेला आहे, माझाही। म्हणून आता आम्ही कलेक्टरला भेटणार, त्यांना अल्टिमेटम देणार की 7 दिवसामध्ये तुम्ही या प्रश्नात मार्गी लावा, बैठक घ्या, नाहीतर आम्ही आंदोलन करणार प्रकल्पग्रस्तांसोबत। मी पण साथ देणार, आमचा पक्ष साथ देईल आणि शेतकऱ्यांच्या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण होतील ही आशा करून आपण आज कलेक्टरला भेटणार। ही निवेदनाची कॉपी आपण मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहोत आणि मुख्यमंत्री कर्नाटका, मुख्यमंत्री महाराष्ट्र या दोघांना मी पत्र लिहिलं आहे की आपण ताबडतोब यामध्ये हस्तक्षेप करावा
आणि MD म्हणून जे KPCLचे आहेत कर्नाटक गव्हर्नमेंटचे, त्यांनी इथं येऊन जिल्हा प्रशासन, प्रकल्पग्रस्त, स्थानिक जनप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावावा, नंतर मायनिंग करावं. पहिले पुनर्वसन, पहिले नोकरीसाठी निर्णय, कंपनीमध्ये नोकरी, 2 महत्त्वाचे निर्णयासोबतच अन्य बाकी विषय, जमीन परत देणे, जमिनीचा भाव वाढवून देणे, हे सगळे विषय चर्चेत आले पाहिजे. तेव्हा मायनिंग आम्ही करू देऊ असा प्रकल्पग्रस्तांचा निर्धार आहे, असं मला काल प्रकल्पग्रस्तांनी बोलावून निवेदन दिलं. मी ते निवेदन स्वीकारल्यावर मी आजची प्रेस घेत आहे. सोबत सगळ्या गावातील प्रकल्पग्रस्त आलेले आहेत, त्या सगळ्यांना आम्ही सोबत घेऊन पुढचे पावलं टाकू.